माझे नाव प्राची आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासोबत असा डाव खेळला की ज्याची मी कधी स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. मग आहे ती परिस्थिती आणि माझे वास्तव स्वीकारणे मला फार जड गेले. आम्ही अतिशय श्रीमंत कुटुंबातील आहोत. डॅडींचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. आमच्या घरी खूप नोकर आणि गाड्या आहेत. पण मी 3 वर्षाची असताना माझी मम्मा वारली. माझ्या डॅडींनी मला अतिशय लाडाकोडात वाढवले. मम्माची कमतरता जाणवू नये म्हणून मला काही कमी पडू दिले नाही. पण ह्याचा परिणाम असा झाला की मी अतिलाडाने बिघडले. लहानपणापासून मला चैनीची सवय होती. मोठी झाल्यावर मला कॉलेजमधील फ्रेंडच्या संगतीने दारूचे व्यसन लागले. रोज पम्प्स, पार्ट्या, दारू आणि मौज मजा ह्यातच मी माझे आयुष्य मजेत जगत होते. पण त्या एका दिवसाने माझे आयुष्य बदलले. महिन्याभरापूर्वी आमच्या घरी एक नवीन ड्रायव्हर जॉईन झाला होता. त्याचे नाव यश होते. यश यंग होता, स्मार्ट होता, ड्रायव्हिंग छान करायचा, पण फारच आगाऊ होता. तो खूप प्रश्न विचारायचा. तुम्ही कुठे चालला आहेत? कशाला चालला आहात? कोण आहेत तुमच्यासोबत? इत्यादी. मला हे प्रश्न अजिबातच आवडायचे नाही. एकदा तर हद्दच झाली. मी आणि माझे फ्रेंड्सनी एकदा लोणावळ्याला रेव पार्टीला जायचा बेत आखला होता. त्यासाठी सगळे फ्रेंड्स माझ्या घरी आले आणि आम्ही निघालो. यश ड्राईव्ह करत होता. आमच्या फ्रेंडची गाडीत पार्टीबद्दलची चर्चा चालू झाली. यशला आम्ही कशासाठी लोणावळ्याला चाललो आहोत ते लक्षात आले आणि त्याने माझ्या फ्रेंड्सला रस्त्यातच उतरवले आणि कार जबरदस्तीने घरी परत घेऊन गेला. मला त्याचा प्रचंड राग आला होता. मी म्हटले, यश, तू समजतोस कोण स्वतःला? ड्रायव्हर आहेस. ड्रायव्हरच्या मर्यादेत राहा. यावर तो म्हणाला, मॅडम, मी तुम्हाला अशा घाणेरड्या पार्टीला जाऊ देणार नाही. तुमची मित्रमंडळीची संगत देखील चांगली नाही. ते तुम्हाला बिघडवतायत. असल्या लोकांसोबत जाऊन तुमच्या आयुष्याची रांगोळी होईल. हे मला सांगणार तू कोण? चालता हो इथून. मला तू नजरेसमोर देखील नकोस. मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढले आहे. मी आता खूप भडकून तारस्वरात त्याच्यावर ओरडले. यश ताडकन निघून गेला. मला वाटले, हा साधा ड्रायव्हर असून देखील ह्याला इतका माज आणि ॲटिट्यूड. बरे झाले त्याला कामावरून काढून टाकले ते. हे डॅडींना सांगण्याची गरज वाटली नाही, कारण आमच्याकडे ड्रायव्हरची कमतरता नव्हती. मी तडक माझ्या फ्रेंड्सचा फोन केला आणि रात्री आम्ही सगळे पबला गेलो. त्या रात्री मी नेहमीपेक्षा खूप जास्त दारू प्यायले होते. पण त्यानंतर माझ्यासोबत असं काही घडेल ह्याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मला जाग आली आणि पाहिले तर तो ड्रायव्हर यश माझ्या खोलीत होता. एवढे सुरक्षित तो ड्रायव्हर माझ्या खोलीत कसा आला ते मला कळलेच नाही. नंतर माझ्या लक्षात आले की मी माझ्या बेडरूममध्ये नव्हे तर कुठेतरी दुसरीकडे होते. मी घाबरले. मला वाटले की काळ मी त्याला नोकरीवरून काढून टाकले, त्याचा बदला त्याला घ्यायचा असेल म्हणून त्याने मला किडनॅप करून आणले असेल. मी घाबरून म्हणाले, तू इथे काय करतो आहेस? यावर तो म्हणाला, मी तुझा नवरा आहे. काल रात्री तुझे आणि माझे लग्न झाले आहे. हॉट रॅबिश, काय वेडबीड लागले की काय तुला? की गांजा फुकून आला आहेस? तू आणि माझा नवरा या जन्मी तरी शक्य नाही. कुठे आणला आहेस तू मला किडनॅप करून? माझी पर्सनल कुठे आहे? माझा मोबाईल आणि माझे क्रेडिट कार्ड्स कुठे आहेत? माझ्या डॅडींना माहीत पडले तर वाट लावतील तुझी. मी वैतागून म्हटले, तुझे डॅडी आणि माझी वाट लावतील? त्यांनीच तर काल रात्री माझे तुझ्याशी लग्न लावून दिले. आणि हो, तुझी पर्स ज्यात तुझा मोबाईल आणि क्रेडिट कार्ड्स होते ती मी तुझ्या डॅडींना परत दिली आहे. माझ्या डॅडींनी इम्पॉसिबल. मी जोरात ओरडले, अगं हो, जरा शांत हो. मला वाटलेच होते की तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. हे बघ आपल्या लग्नाचे फोटो. असे म्हणून त्याने त्याच्या मोबाईलमध्ये आमच्या लग्नाचे फोटो दाखवले. फोटोज बघून मी वेडीच झाले.
माझे आणि यशचे खरंच लग्न झाले होते आणि माझ्या डॅडींनी माझ्या कन्यादान करतानाचे पण फोटो होते. मात्र फोटोत मला भान नव्हते. पण माझा विश्वास पण बसत नव्हता. माझ्या डॅडींचे माझ्यावर इतके प्रेम होते की त्यांनी माझ्या संमतीशिवाय आमच्या घरचे पान देखील हलत नव्हते. मग अशा माझ्या बेशुद्ध अवस्थेत त्यांनी माझे लग्न एका ड्रायव्हरशी माझे लग्न का लावून दिले? मी पूर्णपणे सुन्न झाले. मला काही सुचतच नव्हते. पण तशाही अवस्थेत मी माझ्या डॅडींकडे गेले. त्यांना विचारले, डॅडी, हे काय नाटक आहे? तुम्ही माझे लग्न या ड्रायव्हरशी का लावून दिले? आणि तेही मला बेशुद्ध करून? तुम्ही असं कसं करू शकता? हा कुठला घाणेरडा फ्रॅक आहे? डॅडी म्हणाले, नाही बेटी, हा कुठलाच फ्रॅक नाही. मला तुझे लग्न खरंच यशशी लावून द्यावे लागले. पण ती माझी मजबुरी होती. मला तसे करण्यास भाग पाडले गेले. मी विचारले, कुणी भाग पाडले डॅडी? आणि असली कसली मजबुरी होती तुमची? आपण तर इतके पैसेवाले आहोत. मग तुम्हाला मॅनेज नाही का करता आले? काय झाले डॅडी? सांगा ना मला. इतकी कसली लाचारी आहे डॅडी, जी तुम्ही पैशाने पण घालवू शकत नाही? आणि हा कोण तीनपाट ज्याच्याशी तुम्ही माझे लग्न लावले? मी जोरजोरात रडू लागले. डॅडी काहीच बोलले नाही. फक्त खिडकीतून बाहेर पाहत राहिले. यश म्हणाला, प्राची नीट बोल. आता मी तुझा नवरा आहे. घरी चल. मी म्हणाले, मला हे लग्न मान्य नाही. हे कसले लग्न आहे जे माझ्या इच्छेविरुद्ध आहे? मी मुळीच येणार नाही तुझ्यासारख्या दिनदमडीच्या माणसाबरोबर. यश म्हणाला, नाही प्राची, आता तुझी मनमानी चालणार नाही. तू माझी बायको आहेस आणि आता तू माझ्यासोबत राहशील. तुला मान्य नसेल तर हे फोटोज मीडियात जातील. नाही, मी अजिबात येणार नाही. डॅडी काहीतरी बोल ना. डॅडी, आतापर्यंत माझे वडील शांतपणे आमचे संभाषण ऐकत होते. ते फक्त एवढेच बोलले, प्राची, आता यश तुझा नवरा आहे. तू त्याच्याबरोबर जा. यशने माझा हात घट्ट पकडून ओढायचा प्रयत्न केला. एवढी सुरक्षा पण त्याला कोणी अडवत नव्हते. माझे वडीलही पुतळ्यासारखे झाले होते. मी फार रडत होते आणि यश माझा हात खेचून मला घेऊन जात होता. माझ्या डॅडींची काय मजबुरी होती हे मला माहीत नव्हते. पण या सगळ्यात माझ्या आयुष्यासोबत एक मोठा जोक घडत होता. यश मला त्याच्या घरी घेऊन गेला. तो चाळीत राहत होता. ते घर नव्हते, अक्षरशः एक पिंजरा होता. एक छोटीशी खोली होती. बाथरूमसाठी ही खोली बाहेर जावे लागले. त्याने मला सांगितले की आता हे तुझे आणि माझे घर आहे. एकाच खोलीत त्यांचा सारा संसार होता. किचन, बेडरूम, हॉल सारे एकाच रूममध्ये. मी आयुष्यात इतके छोटे घर पाहिले नव्हते. आमच्या सरवटचा क्वार्टरच पण ह्यापेक्षा मोठ्या होत्या. त्या चाळीत अनेक खोल्या होत्या आणि त्यातही लोक राहत होते. मला आयुष्यात कधी वाटले नव्हते की मी अशा ठिकाणी येईन. मी असहाय्यपणे बसूनच राहिली. यश म्हणाला, फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आहेत आणि किचनच्या ओट्याखाली स्वयंपाकाचे सगळे सामान. भूक लागेल तेव्हा तुला पाहिजे असेल ते बनवून खा. ने त्याच्याकडे बघताच बसले. नोकरीवरून काढून टाकल्याचा बदल यश असा घेईल असे मला कधीच वाटले नव्हते. मी म्हणाले, मला स्वयंपाक करायला येत नाही. तो म्हणाला, ठीक आहे, मी बाहेर कुठेतरी खाईन. मग तू उपाशी राहशील. एवढे बोलून तो निघून गेला. मी पळून जाण्याचा विचार केला, पण मग मी विचार केला, कुठे जाऊ? मी माझ्या घरी तर जाऊ शकत नाही. मी रडतच राहिले. दिवसभर मी रडत होते. संध्याकाळ झाली. मला भूक लागली होती, खूप भूक. अशी भूक मला आयुष्यात कधीच लागली नव्हती. मी आमच्या खोलीच्या उंबऱ्यावर बसून रडत होते. जवळच्या खोलीतील एक स्त्री मला रडताना पाहून माझ्याकडे आली. तिने मला विचारले, काय झालं पोरी, का रडते आहेस? मी तिला म्हणाले की मला भूक लागली आहे. हे ऐकताच तिने मला तिच्या खोलीतून भाजी चपाती आणून दिली. मी ती खाल्ली. आजपर्यंत सर्व प्रकारचे पदार्थ खाल्ले होते, पण ती भाजी चपाती खाल्ल्यावर मला जो अनुभव आला तो शब्दापलीकडचा होता.
मला अक्षरशः देव सापडल्याचा भास झाला. माझा भुकेने तळमळात जीव आता शांत झाला होता. यश परत आला तेव्हा रात्र झाली होती. येताच त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. मला भीती वाटत होती की तो माझ्यावर जबरदस्ती करेल, पण तो एका कोपऱ्यात शांतपणे झोपला. काय माझे नशीब होते. एका दिवसात मी एवढ्या मोठ्या बंगल्यातून एका खोलीत आले होते, तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत. मला वाटलं आता हे सगळं मला सहन होणार नाही. रात्रभर झोप लागली नव्हती. अचानक रात्री मला माझ्या फ्रेंडची आठवण आली. डॅडींच्या घरी जाऊ शकत नाही, पण फ्रेंडच्या घरी तरी जाऊ शकते ना. सकाळी यश उठण्यापूर्वी मी त्याच्या खोलीतून पळत सुटले आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी गेले. पण जेव्हा मी तिच्या घरी तेव्हा तिने मला तिच्या घरात घेतले नाही. ती म्हणाली, प्राची, तुझ्या डॅडींचा फोन आला होता. त्यांनी सांगितले की आता तुझे लग्न झाले आहे आणि प्राची जर तुझ्या घरी आली तर तिला घरात घेऊ नकोस. तिला कुणी मदत केली तर त्याचा परिणाम चांगला नाही होणार म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या फ्रेंड्सना फोन करून हेच सांगितले आहे. प्राची, सॉरी, तू तुझ्या नवऱ्याच्या घरी परत जा, असे म्हणून तिने दरवाजा बंद केला. बाकीच्या फ्रेंड्सकडे जाऊनही काही फायदा नव्हता. सगळ्यांनाच डॅडींनी फोन केला होता. मी दिवसभर इकडे तिकडे भटकत राहिले. रात्र होऊ लागली. आता मी काय करू, कुठे जाऊ. मी नाईलाजाने परत यशच्या घरी गेले. मला वाटले होते की मी यशच्या त्या खोलीत परत जाणार नाही, पण काही तासांतच मला समजले की सध्या माझ्यासाठी यापेक्षा सुरक्षित जागा नाही. मला परत आलेले पाहताच तो हसून म्हणाला, मला माहीतच होते की तू परत येशील. मी काहीही न बोलता आत गेले. मला फार भूक लागली होती. मला यशने जेवण वाढले. मी काही न बोलता चुपचाप जेवले. जेवण साधेच होते पण चविष्ट होते. साधे जेवण पण इतके छान लागू शकते हे मला कालपासून कळत होते. मी यशला म्हणाले, मला नवीन मोबाईल हवा आहे. तो म्हणाला, थांब थोडे दिवस, माझ्याकडे पैसे नाहीत. तू तर मला आधीच नोकरीवरून काढले आहे. आता सध्या मी नवीन नोकरीच्या शोधात आहे. ती मिळाली की घेईन तुला मोबाईल. सध्या नोकरी नसताना घरात खायला मिळते आहे तेच आपले नशीब आहे. मी गप्प बसले. मला या आधी इतकं असहाय्य कधीच वाटलं नव्हतं. असेच थोडे दिवस गेले. आता मला तिथे राहून 10 दिवस झाले होते आणि 10 दिवसात मी फक्त चहा आणि खिचडी बनवायला शिकले होते. मला अद्याप स्वयंपाक येत नव्हता. दिवसभरात मी फक्त तेच बनवून खाऊ शकत होते. मग एके दिवशी तिला चक्कर आली आणि मी खाली पडले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या डॅडींच्या घरी होते. माझे डॅडी माझ्या समोर होते. त्यांना समोर पाहताच मला फार राग आला. मी यशला म्हणाले की तू मला इथे का आणलंस, मला तिथे का मरू दिले नाहीस. यश शांतच होता. डॅडी म्हणाले, बेटा मला माफ कर. पैशाच्या धुंदीत तू वाहत गेली होतीस. रोज पबज, पार्ट्या, दारू, बॉयफ्रेंड्स. तुला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तू माझे ऐकले नाहीस. मला ते सहन होत नव्हते म्हणून शेवटी मला ही पद्धत अवलंबावी लागली. पण का डॅडी, मी आश्चर्याने विचारले. डॅडी म्हणाले, बाळा, अक्षरशः चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलीस. तू लहान असतानाच तुझी मम्मा देवाघरी गेली. आई विना पोर म्हणून मी तुला फार लाडात वाढवले. तुझा एक शब्दही खाली पडू दिला नाही. पण तू माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलास. पैशाच्या माजाने फार गर्विष्ठ बनलीस. आपल्याकडे काम करणाऱ्या नोकर मंडळींना, ड्रायव्हर्स लोकांना माणूस नाही तर कचरा समजू लागलीस. त्यांच्याशी उद्दामपणे वागायला लागलीस. मला न सांगता आजपर्यंत तू परस्पर कितीतरी लोकांना काढून टाकले आहेस. हे विश्व मी शून्यातून निर्माण केले आहे, पण तुला ते आयते मिळाले आहे म्हणून तुला पैशाची, लोकांची कदर नाही. मी अवाकपणे ऐकताच होतो. डॅडी पुढे म्हणाले, तू येथे असताना सतत दारूच्या प्रभावाखाली असायचीस. त्या दारूच्या नशेत तू किती लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे
याची तुला कल्पना आहे का? नोकरी गेल्यावर त्यांच्या कुटुंबाचे काय झाले असेल ह्याचा कधी विचार केलास का तू? नोकरी जाणे म्हणजे काय हे आत्ता तुला ह्या 10 दिवसात माहिती पडले असेल. कुटुंब कसे चालते याबद्दल कदाचित या 10 दिवसात तुला नक्कीच काहीतरी शिकायला मिळाले असेल. बोलता बोलता डॅडी थांबले. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. यशने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. डॅडी यशकडे पाहत पुढे म्हणाले, प्राची, हा यश ड्रायव्हर नाही. माझा मित्र आणि व्यापारी मनोहर सोनटक्के यांचा एकुलता एक मुलगा. यशने तुला आमच्या एका बिझनेस पार्टीत पाहिले होते. तेव्हापासून तो तुझ्या प्रेमात पडला होते. त्याला तुझ्याशी लग्न करायचं होतं, पण त्याने तुला आधी नीट परखायला हवं असं मीच त्याला म्हटलं होतं. म्हणून तो ड्रायव्हर बनून आपल्या घरी आला. तेव्हा त्याला समजले की तुम्ही मित्रमंडळीच्या नादाला लागून चुकीच्या मार्गावर जात आहेस. तुला समजावून पण काही फायदा नव्हता. तुझ्या डोळ्यावर पैशाची धुंदी होती. म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून हे नाटक केले, जेणेकरून तुझे डोळे उघडू शकतील. तुझं लग्न झालं त्या रात्री तू दारूच्या नशेत घरी आलीस. मग आम्हाला पुढचे नाटक करणे सोपे गेले. डॅडींचे बोलणे ऐकून मला फार धक्का बसला. खरंच मी इतके दिवस किती वाईट वागत होते सगळ्याशी. कधी लोकांच्या भावनेचा, त्यांच्या मान सन्मानाचा मी विचारच नाही केला. यश स्वतः इतका श्रीमंत असून माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी ड्रायव्हर बनला. वेळोवेळी मला प्रोटेक्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण मी सतत त्याचा पान उतारा केला. त्याला नको नको ते बोलले. 10 दिवस मी त्याच्यासोबत इतक्या छोट्याशा खोलीत होते, पण त्याने माझा कधीही गैरफायदा घेतला नाही. हे सारे नाटक मला धडा शिकवण्यासाठी होते आणि या सर्व गोष्टींनी माझे डोळे उघडले होते. मी डॅडींना म्हणाले, डॅडी, खरं आहे तुमचं. खरंच मी किती वाईट वागले सगळ्यांशी. मला माझ्या कृत्याचा पश्चाताप वाटतोय. मी उद्याच त्या सगळ्या लोकांना परत बोलवेन, ज्यांना मी उदापणे कामावरून काढून टाकले होते. मी यशकडे वळून म्हणाले, यश, मला माफ कर. अजाणतेपणी मी सतत तुझा अपमान केला, पण आता मला फार वाईट वाटते. माझ्या गर्विष्ठ वागणुकीबद्दल मला माफ करशील? तुझे माझ्यावर अजूनही प्रेम असेल तर माझ्याशी लग्न करशील? लग्न? अगं, ते तर 10 दिवसापूर्वीच झाले आहे. ह्या सर्व खोट्या नाटकात एक गोष्ट मात्र खरी होती, आणि ते म्हणजे आपले लग्न. ते काही खोटे नव्हते. तू खरंच माझी बायको आहेस. यश मिश्किलीने डोळे मिचकावत बोलला. मी लाजले आणि मग आम्ही सर्वजण मोठ्याने हसू लागलो. डॅडींच्या डोळ्यात मात्र आनंदाश्रू होते. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कथा आवडली असेल तर मराठी कथासंग्रह या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.